अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात नवजात शिशु कक्षाला आग लागली। पहाटे 3:30च्या दरम्यान ही दुर्घटना घडली आहे। या आगीत मात्र 3 लहान यांचा होरपळून मृत्यू आहे। शिशु अति दक्षता विभागात अचानक व्हेंटिलेटरमध्ये स्फोट झाला आणि ही दुर्घटना घडल्याचं कळतंय। उद्घाटन करायला फार वलवल असते या लोकांची। काय डेव्हलपमेंट केली, काय केली हे मला राजकारण नाही बोलायचं आहे, पण सप्लायर कोण होता, ते इन्व्हर्टर मध्ये फॉल्ट होता का, व्हेंटिलेटर मध्ये फॉल्ट होता का, इलेक्ट्रिक कनेक्शन्स मध्ये त्या ठिकाणी फॉल्ट होते का व्हेंटिलेटर का फुटतं, म्हणजे तिथे फॉल्टी व्हेंटिलेटर्स दिलेले आहेत। 56% कमिशनवालं सरकार हे आहे आणि हे 56% कमिशनवालं सरकार त्याच्यावर दोषीच आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही। NICU आहे, त्याच्यामध्ये 3 कंपार्टमेंट आहे, त्यापैकी जो एक कंपार्टमेंट होता त्याच्यामध्ये आग लागली। 9 जे मुले होते जे इलाज घेत होते त्यापैकी 3 मुलांची मृत्यू दुर्दैवाने झालेली आहे आणि बाकीचे उरलेले 6 जे मुले आहेत त्यांना इतर शिफ्ट करण्यात आलेला आहे। प्राइमा फेसी जो हा आग आहे ते जो व्हेंटिलेटर में आग लागलेली आहे, आता यांच्या पुढे आपण शोध करत आहे। दुर्दैवी घटना म्हणजे विचार करणारीच आहे, कारण एवढ्या नवीन बिल्डिंग मध्ये असं होणं या ठिकाणी फार घातक आहे। आज जी घटना घडली ही खरंच निषेध करण्यासारखी आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या हॉस्पिटलचा वरच प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी असं असलेलं व्हेंटिलेटर फुटलं आणि त्यामुळे 3 बालक या ठिकाणी गेले। बाकीचे 9 मधले 6 बालक यांना आपण बाहेर हे केलेलं आहे। परंतु यामध्ये कशी झालं, मी आताच CS साहेबांशी बोलली आणि त्यांना म्हटलं की हे जे आपण बघतोय हे व्हेंटिलेटर वगैरे लागतो याच्यावर कंट्रोल कोणाच होतं, फायर याच्यावर, तर त्यांनी सांगितलं आपलाच माणूस होता, पण रोज चेक करायला पाहिजे होतं। म्हणजे मला वाटतं याच्याकडे काहीतरी दुर्लक्षित झालेलं दिसतंय, याची सुद्धा आपण चौकशी करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।